सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस हा धावपळीचा असला तरी कामामध्ये तुम्ही फोकस करा. अगदी बारीक लक्ष देऊन तुम्ही प्रोजेक्ट वेळेमध्ये पूर्ण करावा लागेल. घरामध्ये तुम्ही काही गोष्टी लपवल्या असतील किंवा कुटुंबातील सदस्यांना विचारात न घेता काही केलेलं असेल तर त्यामुळे वादाची शक्यता आहे. त्यामुळे तुमचाच मानसिक ताण वाढेल. तुम्ही जे काही करत आहात ते कुटुंबाला सांगून करा. तुमच्या लव्ह लाईफबद्दल तुम्ही घरात सांगून टाकणं तुमच्यासाठी चांगलं आहे. अन्यथा पुढे तुमच्या नात्यामध्ये कटुता निर्माण होऊ शकते. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी आज भरपूर काम असणार आहे. तुम्ही वेळेनुसार नियोजन केलं तर तुमच्यासाठी ते उत्तम राहणार आहे. तुमची कामं ही गरजेनुसार तुम्ही व्यवस्थित पार पाडा. त्याबद्दल टेन्शन घेऊ नका. समस्या आली तर मदत उभी राहील. सहकारी तुमच्या कामामध्ये मदत करतील, परंतु पूर्णतः त्यांच्यावरती अवलंबून राहणं योग्य नाही. जेव्हा प्रोजेक्ट तुम्हाला दिला जातो तेव्हा तो वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी ही तुमची असते, हे मात्र तुम्ही विसरू नका. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांसाठी करिअरमध्ये बदल करण्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर थोडंसं थांबा, कारण ग्रहस्थिती फारशी चांगली नाही. तुम्ही जे काही काम करत आहात तिथे जास्त फोकस करा. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी जोडीदाराचा सल्ला अवश्य घ्या. पुढे जाण्यासाठी काही मिळवायचं असेल तर काही गमवावं देखील लागतं, हे लक्षात ठेवा. आणि हे लक्षात ठेवूनच नोकरी किंवा व्यवसायामध्ये तुम्ही नवीन निर्णय घ्यायला सुरुवात करा. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी नोकरी असो किंवा व्यवसाय, नवीन प्रोजेक्ट मिळण्याचा योग आहे. एखादं काम आर्थिक कारणांमुळे थांबलेलं असेल तर मित्रांकडनं तुम्हाला मदत मिळेल आणि काम पुन्हा सुरू होईल. इतरांना मदत केल्यास तुम्हालाही आर्थिक लाभ होऊ शकतो. घरामध्ये वातावरण सकारात्मक असेल. फक्त जोडीदारासोबत तुम्ही वाद घालू नका. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीच्या लोकांनी हातात घेतलेलं काम आधी पूर्ण करावं आणि मगच नवीन कामाकडे वळावं. तुम्ही सहलीला जाण्यासाठी जे प्लॅनिंग करत असाल तर त्याची तयारी तुम्हाला आधीच करून ठेवावी लागेल. त्यामध्ये हाती घेतलेले प्रोजेक्ट पूर्ण करणं देखील महत्त्वाचं आहे. दुपारनंतर तुमची धावपळ वाढेल आणि घाई गडबडीमध्ये तुमच्याकडनं चुका होण्याची शक्यता आहे. तेव्हा तुम्ही सावध राहा, तसेच कामामध्ये बारीक लक्ष असू द्या. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीच्या लोकांनी एखादं काम पूर्ण करण्याचा ठाम संकल्प करावा आणि ते काम पूर्ण करावं. कामामध्ये तुम्ही फोकस करा आणि काही नवीन योजना जर तुम्ही घेऊन येत असाल तर तज्ज्ञांचा सल्ला मात्र अवश्य घ्या. ॲडमिशन, प्रवासाची व्यवस्था, आवश्यक वस्तूंची खरेदी किंवा रखडलेले पेमेंट मिळण्याचा तुम्हाला योग आहे. काही प्रोजेक्ट किंवा काम असं असतं जे तातडीनं पूर्ण करणं तुमच्या भविष्याच्या दृष्टीनं चांगलं राहील. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तुळ रास. स्वामी सांगतात की तुळ राशीसाठी आजचा दिवस हा थोडासा खर्च करणार आहे. तुम्ही तीर्थयात्रेला जाण्याचं प्लॅनिंग देखील करणार आहात. कामाच्या बाबतीमध्ये तुम्ही कठोर मेहनत घ्या. तुमच्या घरी पाहुणे किंवा मित्रमंडळी येऊ शकतात, त्यामुळे तुम्ही स्वागतासाठी तयार राहा. तुम्ही एखादी परीक्षा देत असाल
तर अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. शिवाय घरातील शांतता आणि सकारात्मकता कायम ठेवा. घरातील ज्येष्ठांशी तुमचे वाद होणार नाहीत हे पहा, अन्यथा त्याचा परिणाम तुमच्या कामावरती होऊ शकतो. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीनं व्यवसाय असो किंवा नोकरी, काही बदल करणं आवश्यक आहे. आर्थिक बाबतीमध्ये सध्या फारसा ताण नाही आहे. तसंच देणी काही प्रमाणामध्ये फेडल्यानंतर तुम्ही रिलॅक्स फील कराल. बचत करण्याचा किंवा गुंतवणुकीचा निर्णय तुम्ही घ्याल, त्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा आहे. आपण जे काही करतो ते घरातील सदस्यांसाठी, आपल्या माणसांसाठी, तेव्हा त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीसाठी काम भरपूर असेल. वेळेनुसार तुम्ही नियोजन करा, तसेच टीमसोबत काम करा, म्हणजे तुमचे प्रोजेक्ट वेळेमध्ये पूर्ण होतील. ताणतणाव कमी करण्यासाठी एखाद्या सहलीला जाण्याचा जर तुम्ही विचार करत असाल, तर त्याबद्दल तुम्ही तुमच्या घरामध्ये सांगा. कुठे जायचं आणि कधी जायचं याचं नियोजन तुम्ही व्यवस्थित करा. कोणासोबतही तुम्ही वादविवाद करू नका. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी आजचा दिवस हा चांगला असून तुम्ही तुमचं काम वेळेत पूर्ण कराल. तुम्ही लाईफस्टाईलमध्ये काही बदल केलेला आहे, तो सकारात्मक असून त्याचे चांगले परिणाम पाहायला मिळत आहेत. मुलांकडनं तुम्हाला एक खुश खबर मिळेल. तुमचं थांबलेलं काम किंवा तुमच्याकडील एखादी वस्तू बंद पडली असेल तर पुन्हा सुरू होईल. शुभरावाचा योग असून एखादी वस्तू तुम्हाला मिळेल किंवा तुम्ही ती खरेदी देखील कराल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीसाठी नोकरी असो किंवा व्यवसाय, वातावरणामध्ये सुधारणा राहील. तुम्ही कठोर स्वभावाच्या लोकांपासून दूर राहा. वातावरणामध्ये हलके फुलके विनोद करण्याचा प्रयत्न करा. कामाचा ताण असेल, परंतु तुम्ही वेळेनुसार काम केलं तर वातावरण सकारात्मक राहील. सहकारी किंवा बॉसकडनं पार्टी मिळण्याचे योग आहेत, त्यामुळे वीकेंडची सुरुवात तुमची छान होईल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीचे लोक निराश होण्याची आज शक्यता आहे. कामाच्या बाबतीमध्ये परिस्थिती अशी असेल की काम करण्याची तुमची इच्छा होणार नाही. तुमचं मन अस्वस्थ राहील. कौटुंबिक जीवन किंवा लव्ह लाईफमध्ये थोड्याशा तक्रारी येण्याची शक्यता आहे. जोडीदाराचा विश्वास जिंकणं गरजेचं आहे. त्यांची साथ तुमच्यासाठी महत्त्वाची आहे हे लक्षात ठेवा. काही खर्च अचानक तुमच्या समोर येतील. ज्येष्ठांचं मार्गदर्शन वातावरणामध्ये सुधार आणण्यास मदत करेल. आज नशीब 60% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.